ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी वाहतूक सेवांना टक्कर देण्याच्या अनुषंगाने आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा तयारी केलेली आहे। स्वतःचं ॲप विकसित करून हे ॲप राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवलं जाणार आहे। या नव्या ॲपमुळे तुमचा नेमका काय फायदा होऊ शकतो या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। ओला उबरच्या धर्तीवर सरकारी ॲप येणार। एसटी महामंडळ चालवणार ॲप। परिवहन खात्याचा मोठा निर्णय। नुकतीच परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत एसटीचे उत्पन्न कशा प्रकारे वाढवता येईल या संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। छावा यात्री नावाचं नवीन ॲप तयार करून राज्य सरकार ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी वाहतूक सेवांच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे। या नव्या ॲपमुळे एसटी प्रवास अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। तसंच यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आणि प्रामुख्याने एमएमआर क्षेत्रामध्ये ओला, उबेर, रॅपिडो ह्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या थोड्याने पैसे कमवत होतात। महाराष्ट्राची स्वतःची एक एजन्सी असावी जी एजन्सी 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर क्षेत्रामध्ये आपल्या ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देतात। एसटी महामंडळाची जी आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या आर्थिक परिस्थितीला बळ देण्यासाठी ह्या ॲपच्या माध्यमातून आम्ही प्रवासी सेवा चालू करणार असं ठरवण्यात आलं। एसटी महामंडळाच्या या ॲपमुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक सुकर होणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे हे ॲप विकसित झाल्यानंतर प्रवाशांना त्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होतील। प्रवाशांना घरी बसून बुकिंग करता येईल, बसचं लोकेशन ट्रॅक करता येईल, बसच्या वेळापत्रकाची माहिती मिळेल, कस्टमर सपोर्ट सारख्या सुविधा एका क्लिकवर मिळतील। तसं पाहायला गेलं तर एसटी महामंडळ गेल्या कित्येक वर्षांपासून तोट्यात आहे। राज्य परिवहन मंडळाकडे असलेली बसेसची कमतरता हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करणं हे प्रशासनासमोरचं तसं पाहायला गेलं तर मोठं आव्हान आहे। त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढवता यावं यासाठी परिवहन विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एसटी महामंडळासाठीच्या जमिनींच्या विकासासाठीचा कालावधी वाढवला। जमिनींच्या विकासासाठी 60 वर्षांच्या ऐवजी आता 97 वर्षांचा कालावधी आहे। कालबद्ध भाडेपट्टी तत्वावर या जमिनी खासगी भागीदारांकडे दिल्या जातील। जमिनी अ, ब आणि क या श्रेणींमध्ये विभागल्या जाणार आहे। जमिनींचा संच तयार करून विकासासाठी खुल्या केल्या जातील। एसटी महामंडळ हे सातत्यानं तोट्यात असल्याची ओरड करण्यात येते। जाहिराती, मालवाहतूक सारख्या गोष्टी जरी केल्या तरी अपेक्षेप्रमाणे उत्पन्न एसटीच्या वाट्याला येतच नाहीये। त्यामुळे आता परिवहन विभाग विचार करत असलेल्या नव्या ॲपच्या माध्यमातून तरी लालपरीचा तोटा भरून काढण्यात मदत होईल का याचीच प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।